स्मार्ट सिटी आणि जायका सारख्या प्रकल्पांवर शेकडो कोटी रुपये जरी मंजूर झाले तरी जोवर प्रशासन डोळे उघडे ठेवून काम करत नाही तोवर कुठलीही योजना फोल ठरू शकते। याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे एरंडवण्यातील मैला पाणी शुद्धीकरण केंद्र। जवळपास रोज 50 दशलक्ष मैला पाणी इथून स्वच्छ होऊन नदीपात्रात सोडण्यात येते, जे काम अतिशय नियोजित पद्धतीने करण्यात येते यात शंका नाही। हे वापरण्यालायक झालेले पाणी नदीपात्रात सोडण्यात येते खरे, एखाद्या मोठ्या पाण्याच्या जलवाहिनीला लाजवेल असा हा पाण्याचा वेग असतो, पण खरी मेख म्हणजे हे वापरण्यालायक झालेले पाणी आणि बाजूच्या नाल्याचे दूषित पाणी नदीत एकाच वेळी एकत्रित सोडण्यात येते आणि इथे अशुद्ध पाण्याचा संगम होतो। अशा पद्धतीने काही कोटी रुपये खर्च करून मैला पाणी शुद्ध करून नदीत टाकताना पर्यावरणाची काळजी तर घेतली जाते, पण शेजारीच वाहणाऱ्या नाल्याचे पाणी सुद्धा याच नदीत सोडण्यात येत असेल तर शुद्ध पाणी सोडून काय उपयोग असा प्रश्न पडतो। एकूणच या सगळ्या प्रकाराचा आमच्या प्रतिनिधीने आढावा घेतला। मी आलेली आहे एरंडवण्यामधल्या मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्पामध्ये आणि तुम्ही खरं तर बघू शकता की हा प्रकल्प किती निरुपयोगी ठरलेला आहे। तुम्ही बघू शकता की इथे या भागातलं मैला पाणी जे स्वच्छ करण्यात येतं ते सगळं नदीमध्ये सोडण्यात येतं आणि अगदीच त्याला समांतर म्हणून शेजारी जो नाला आहे त्यातलं पाणी सुद्धा नदीमध्ये सोडण्यात येतं। म्हणजे एकीकडे कुठेतरी तुम्ही हजारो कोटी रुपये खर्च करून शुद्ध पाणी नदीमध्ये सोडताय आणि त्याच वेळी नाल्यातलं पाणी सोडताय। म्हणजे अशा पद्धतीने एकतर नागरिकांच्या आरोग्याशी मोठ्या प्रमाणामध्ये खेळ होताना इथे दिसतोय आणि हेच पाणी पुढे अनेक गावांना जातं, पिण्यासाठी काही जण वापरतात, शेतीसाठी वापरलं जातं आणि अशा पद्धतीने स्मार्ट सिटीचा आपण कुठेतरी दिंडोरा पिटत असताना अशा पद्धतीचं प्रकल्प का करतोय असा प्रश्न पडावा, अशा पद्धतीचं हे सगळं दृश्य आहे। आणि एकूणच या सगळ्या प्रश्नावरती आवाज उठवलेला आहे सामाजिक कार्यकर्ते संदीप खर्डेकर यांनी। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि नेमकं जाणून घेणार आहोत ही काय परिस्थिती आहे, काय सांगाल सर? पुणे महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे। पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासनावरती त्यांचा कुठल्याही प्रकारचा वचक नसल्याचं दिसून येतं। गेल्या 15 वर्षामध्ये अनेक प्रकल्पांवरती पुणेकरांच्या करपात्र रकमेचे कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले, पण हे प्रकल्प कुचकामी ठरत आहेत। आज शहराचं सौंदर्य असलेली मुळामुठाची अवस्था आपण सगळेजण बघू शकतो, एका गटारीसारखी त्याची अवस्था झाली। याचं कारण काय याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला आणि ज्या वेळेला मी या ठिकाणी आलो तेव्हा मला असं दिसून आलं की एरंडवण्यातील 50 दशलक्ष लिटर क्षमतेचं हे जे प्रकल्प आहे या प्रकल्पातनं जे शुद्ध केलेलं पाणी आहे ते ज्या वेळेला नदीत सोडण्यात येतं त्यावेळेला त्या पाण्याचा आणि गटारीच्या पाण्याचा इथे संगम होतोय आणि पुन्हा दूषित पाणीच आपण नदीमध्ये सोडून ही नदी प्रदूषित करतो आहोत। मला वाटतं की प्रशासन पुढच्या काळामध्ये जे काही करेल ते करेल, पण आत्ता नदी प्रदूषित होण्यासाठी 100% सत्ताधारी आणि प्रशासन कारणीभूत आहे। मी या संदर्भामध्ये माननीय प्रकाशजी जावडेकर यांची भेट घेणार आहे। केंद्र सरकारने जायकाच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेला 1000 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत। यातले 850 कोटी रुपये हे अनुदानाच्या स्वरूपात आहेत, म्हणजे महापालिकेला अवघे 150 कोटी रुपये आणि ते सुद्धा 50 कोटी रुपये प्रतिवर्ष असे खर्च करायचे आहेत। या सगळ्या याच्यामध्ये या सगळ्या प्रकल्पांचा अभ्यास व्हावा, त्याचा एक अहवाल तयार व्हावा, यामध्ये ज्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर केल्या जाव्यात आणि त्यासाठी केंद्र सरकारने त्यांचं स्वतंत्र पथक नेमावं, कारण पुणे महानगरपालिकेचे जे आत्ता सत्ताधारी आहेत त्यांचं या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष आहे आणि उद्या केंद्रानं दिलेली 1000 कोटीचा निधीसुद्धा पाण्यात जाऊ नये आणि मुळामुठा नदी अशीच प्रदूषित राहू नये यासाठी केंद्र सरकारने सजग राहून या सत्ताधाऱ्यांवर महापालिकेतल्या आपला वचक ठेवावा आणि त्याप्रमाणे ही नदी शुद्ध करावी अशी पुणेकरांची मागणी आहे। प्रशासनाने या ठिकाणी सांगितलं की ही त्रुटी त्यांच्या लक्षात आलेली आहे आणि आता त्याच्यासाठी साधारण 5 कोटी ते 25 कोटी रुपयाचा निधी हा सँक्शन झालेला आहे आणि त्या निधीतून हे सगळं गटारीचं पाणी जे आहे ते पाईपलाईनमध्ये चॅनलाइज करून तोफखान्याला नेतील आणि तिथून नायडूच्या मैला पाणी शुद्धीकरण केंद्रापर्यंत नेतील। पण हे भविष्य झालं, हे ज्या वेळेला प्रत्यक्षात येईल त्यावेळेला आपण ते खरं मानू, पण आज ही वस्तुस्थिती आहे की आज सत्ताधाऱ्यांच्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी नदीमध्ये प्रदूषित पाणी सोडलं जात आहे। एकूणच सत्ताधारी आणि प्रशासनाचं दुर्लक्ष आहे या प्रकरणामध्ये पूर्णपणे स्पष्ट होतंय आणि अशावेळी एका अर्थाने पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ होतोय। जायकासारखे हजारो कोटी रुपये देणारे प्रकल्प जर आपण राबवत असू तर त्याआधी जे आपण प्रकल्प सुरू केलेले आहेत त्याचा कितपत वापर होतो, त्याचा किती उपयोग होतो आणि तो खरंच उपयोग होतोय की आपण एकीकडे पुढे पाठ आणि मागे सपाट अशी अवस्था आहे हे सुद्धा बघण्याची एकदा गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कार्तिकसह नेहा सराफ, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे।